आणि यानंतरची बातमी साताऱ्यातून आहे। आझाद कॉलेजच्या ठिकाणी मतदान मशीन बंद पडलंय। मतदानाला सुरुवात होताच मतदान मशीन बिघडलेलं आहे। सातारा नगरपालिका प्रभाग क्रमांक 16 मधल्या बूथ क्रमांक 2 वरती हे मशीन बंद पडलेलं आहे। तांत्रिक अडचणींमुळे मतदानाचं मशीन बंद पडलंय। मशीन सील करून आता नवीन मशीन बसवलं जाणार आहे। प्रभाग क्रमांक 16 मधील बूथ नंबर 2 वरती हा प्रकार घडलेला आहे। आझाद कॉलेज इथं मतदान यंत्र बंद पडलेलं आहे। हे मतदान यंत्र सील करून आता त्या जागी दुसरं मतदान यंत्र बसवलं जाईल अशी माहिती मिळतेय। सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत। मतदान यंत्रातल्या बिघाडांमुळे मतदारांचा खोळंबा होतोय। साताऱ्यातल्या आझाद कॉलेजमधला हा प्रकार आहे। प्रभाग क्रमांक 16 मधल्या बूथ क्रमांक 2 वरती हे मतदान मशीन बंद पडल्याची माहिती मिळतेय। तांत्रिक अडचणींमुळे हे वोटिंग मशीन बंद झालेलं आहे। मशीन सील करून आता नवीन मशीन या ठिकाणी बसवलं जाणार आहे। साताऱ्यामध्ये जास्तीत जास्त भाजपलाच विजय मिळेल असा अंदाज वर्तवला जातोय, कारण का दोन्ही राजेंची ताकद इथे एकवटलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।